नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला थर्ड चॅप्टर सुरू करणार आहोत, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. दुसरा जो चॅप्टर होता आपला सेकंड चॅप्टर, ह्युमन रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर ॲनिमल्स. हा चॅप्टर जवळजवळ आपण 25 पार्टमध्ये स्टडी केला आहे. अवश्य बघा, डिटेलमध्ये बघा. सगळ्याच संकल्पना अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपण तिथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं बायोलॉजीचं जे बेसिक्स आहे ते इथून सुरू होतं, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरपासून. तिसरा चॅप्टर आहे. चॅप्टर सुरू करू, पण त्याचबरोबर आपल्याला या चॅप्टरच्या टायटलमध्ये जे येते इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, या कन्सेप्ट काय, या संकल्पना काय, या आधी आपल्याला स्टडी करायची आहे. साधारणपणे 2 मार्काला किंवा 1 मार्काला डिफाईन विचारलं जातं, डिफाईन इनहेरिटन्स किंवा डिफाईन व्हेरिएशन. इनहेरिटन्स म्हणजे काय आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी जनरली आपण 9वी-10वी पासून ऐकत आलेलो असतो की क्रोमोझोम्स हे जेनेटिक मटेरियल आहे. क्रोमोझोम्स आपण स्टडी करणार आहोत, पण त्याआधी आपल्याला हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स ही कन्सेप्ट, ही संकल्पना समजून घ्यायची आहे. इनहेरिटन्स, द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम one generation to the next generation is called as inheritance. It is also called as heredity. The transmission of characters, कॅरेक्टर ट्रान्सफर होतात एका जनरेशनकडनं पुढच्या जनरेशनकडे, त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो, त्यालाच आपण हेरिडिटी असं पण म्हणतो. दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक मटेरियल, हा शब्द सुद्धा चुकीचा होत नाही. द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. जेनेटिक इन्फॉर्मेशन एका जनरेशनकडनं पुढच्या जनरेशनकडे ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेला इनहेरिटन्स म्हटलं जातं, त्यालाच आपण हेरिडिटी असं सुद्धा म्हणतो. नाऊ द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स इज सक्सेसफुली रिपोर्टेड बिफोर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोम इन्व्हेस्टिगेट केले गेले, ते विजिबल झाले, ते बघितले गेले. त्याच्या आधी ही जी इनहेरिटन्सची कन्सेप्ट होती, हे जे इनहेरिटन्सचं मेकॅनिझम होतं, हे सक्सेसफुली डिस्कवर झालं होतं, त्याच्यावर अभ्यास झालेला होता. आणि तो अभ्यास करणारा कोण होता, तो मांडणारा कोण होता? ग्रेगर जोहन मेंडल हा एक बायोलॉजिस्ट होता. ग्रेगर मेंडलने त्याच्या एक्सपेरिमेंटमधनं इनहेरिटन्स ही कन्सेप्ट, ही संकल्पना त्या ठिकाणी मांडली. इनहेरिटन्समध्ये जे कॅरेक्टर होते, जे एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे जात होते, ज्याला आपण आज जीन म्हणतो, त्याला त्याने त्यावेळेला कॅरेक्टर म्हटलं, त्याने त्यावेळेला त्याला फॅक्टर असं नाव दिलं होतं. हा जो ग्रेगर मेंडल होता, हा अतिशय सक्सेसफुल झाला त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये, कारण त्याने त्याचे एक्सपेरिमेंट जे होते ते विशिष्ट पद्धतीने केले. त्याचं त्याने कम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन केलं, त्याला त्याने मॅथमॅटिकली एक्सप्रेस केलं. आणि म्हणून तो त्याचे जे एक्सपेरिमेंट होते, त्याच्या एक्सपेरिमेंटला हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट म्हटलं गेलं. त्या एक्सपेरिमेंटमध्ये तो अतिशय यशस्वी झाला, अतिशय सक्सेसफुल झाला. आणि म्हणून आपला जो पुढचा टॉपिक येतोय, दॅट इज रिझन फॉर मेंडल्स सक्सेस. मेंडलने जे काही फॅक्टर किंवा कॅरेक्टर ह्या ज्या काही कन्सेप्ट मांडल्या, त्या अगदी सायंटिफिक होत्या आणि सायंटिफिकली त्याने मॅथमॅटिकली त्या प्रूव्ह केल्या, मॅथमॅटिकली त्याने एक्सप्रेस केल्या.
मग त्याचं काय कारण होतं की मेंडलला त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस मिळाला? आता मेंडलचा जो कालावधी तो साधारणतः 1822 मध्ये त्याचा जन्म झालेला आहे, म्हणजे 1850, 1860, 1870 मधला कालावधी आहे. साधारणतः 150 पावणे 200 वर्षापूर्वीचा कालावधी आहे. आणि म्हणून एवढा 150 ते पावणे 200 इतक्या आधीचा तो कालावधी आहे. आणि त्यावेळेला कॅरेक्टर फॅक्टर ह्या कन्सेप्ट खरोखर बायोलॉजीमध्ये नवीनच होत्या. त्याच्या या एक्सपेरिमेंटवर एक क्वेश्चन विचारला जातो 2 मार्काला, बऱ्याच वेळेला विचारला जातो, गिव्ह रिझन्स फॉर मेंडल्स सक्सेस. आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण मेंडलच्या सक्सेसचे जे काही रिझन होते ते रिझन कशा पद्धतीनं त्याला सक्सेस मिळाला त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये ते 4-5 रिझन आहे ते आपण स्टडी करणार आहोत. थँक्स टू ऑल ऑफ यू. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.